सध्या युगांडामध्ये एका विचित्र व्हायरसने थैमान घातला आहे। त्यामुळे शेकडो लोक, यामध्ये बहुतांश स्त्रिया आणि मुलं देखील हादरून गेली आहेत। या व्हायरसला डिंगा असं नाव देण्यात आलंय। स्थानिक बोलीभाषेमध्ये याचा अर्थ नृत्य करणं किंवा थरथरणं असा होतो। डिंगा हा एक गूढ व्हायरस आहे। या व्हायरसची लागण झाल्यावर शरीर अनियंत्रितपणे थरथरतं आणि चालण्यात देखील अडचणी येतात। युगांडामध्ये अद्याप या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी आफ्रिकन देशात हा व्हायरस सध्या वेगाने पसरतोय। यामुळे तेथील आरोग्य अधिकारी या आजाराच्या प्रसाराचं कारण शोधण्यासाठी प्रयत्न देखील करतायत। पण अद्याप डिंगा हा व्हायरस कुठून आणि कसा आला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये। डिंगा या आजाराची लक्षणं आणि हा आजार नक्की आला कुठून याविषयी आता जाणून घेऊयात। युगांडाच्या बुंडीबुग्यो या जिल्ह्यात या आजाराची प्रथम नोंद करण्यात आली होती। डिंगा या आजाराने ग्रस्त व्यक्तीचं शरीर थरथरू लागतं। हे थरथरणं एखाद्या नृत्याप्रमाणे भासतं। त्याचबरोबर या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये तीव्र ताप, अशक्तपणा आणि काही प्रकरणात अर्धांगवायूसारखी लक्षणं देखील दिसून येतात। स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या आजाराने प्रभावित झालेल्या व्यक्तीला चालणं जवळजवळ अशक्यच होतं, कारण त्याचं शरीर अनियंत्रितपणे थरथरू लागतं। डिंगा व्हायरसच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे तेथील प्रशासनाने नागरिकांना बुंदीबुग्यो या परिसरात न जाण्याचा सल्ला देखील दिलाय। यासह बुंदीबुग्यो या भागात हा आजार संपूर्ण नष्ट करण्यासाठी आरोग्य मोहिमा देखील राबवल्या जात आहेत। 2023च्या सुरुवातीला आढळून आलेल्या डिंगा या रोगाची आतापर्यंत 300हून अधिक प्रकरणं या भागात आढळून आली आहेत। अजूनही या आगळ्या वेगळ्या रोगाच्या प्रसारणाची मुख्य कारणं शोधण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळा शर्थीचे प्रयत्न देखील करतायत। या संदर्भातील पुढील विश्लेषणासाठी या आजाराचे काही नमुने देखील युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत। त्यामुळे येत्या काळात या रहस्यमय आणि तितक्याच विचित्र आजाराच्या कारणांवर प्रकाश पडेल अशीच आशा आता सगळ्यांना आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।